नमस्कार गावाला माझी गुड मॉर्निंग झालेली असा तर म्हटलं पटकन आंघोळ बिंघोळ उरकून चाय बी पिऊन घेऊया. तर म्हटलं पटकन चाय बी ठेवलेलं आहे आणि मग चाय बी आम्ही पिऊन घेतला होता दोघांनी. आणि मग म्हटलं गॅसला घाण झालेलं होतं, म्हटलं गॅस पटकन पुसून घेऊ करू. तर मग गॅस पण पटकन घासून घेतला आणि एकीकडे कपडे भिजत घालून गेलेले. तर म्हटलं कपडे धुवच्या आधी पटकन लादी पुसून घेऊया म्हणून. तर मग केरबीर काढले आणि मग लादी पण पुसाक घेतले पटकन. आणि तसं गावडीन म्हणाक लागली काय करतो. तर म्हटलं काय नाही की माझी कामच संपत नाही तर काय करू घे बाय. तर म्हणाक लागली बाकी मसालो बिसालो झालो काय. म्हटलं ना अजून मसालो बिसालो झालो नाही. आणि मग आम्ही गेलेलो पेनमध्ये. तर पेन मसून लाव टाईम लागलो, आमचा काम होता. तर मग पेन मसून इला आणि पटकन मग भात घातले आणि म्हटलं आता काय बनवू. मग म्हटलं पटकन तिखट डाळ बनवते, नाहीतरी तिखट डाळ भरपूर दिवस झाले बनवू नाही. तर पटकन मग कांदो टोमॅटो कापलं आणि एकीकडे भात पण ठेवलेलं आणि भात बीत झालं. मग आम्ही जॉब बसलेला आणि डाळ फोडण्यात घालत होते पटकन. आणि डाळ फोडणे घालताना जिरा मोहरी कांदो टोमॅटो सगळं टाकलेलं त्याच्यात. आणि मग हळद बिळद तिखट मसाला या सगळं टाकून घ्यायचा. आणि मग मुगडा आणि बटाटो टाकलेले. आणि मग संध्याकाळी कपडे काढून घेतले. आणि मग ते झाडं आणलेली, माती पण आणलेली होती, सगळी व्यवस्था झालेली होती. तर म्हटलं आता पटकन झाडा पण लावून घेऊया. आणि झाडं लावता ह्या कोकोपीट आकडे आणि टप्पात ओतलेले ते माती कोकोपीट माती आणि हा जा खत हा कंपोस्ट हा आपण मिक्स केलेलं आहे ऑर्गॅनिक. तर आम्ही नर्सरीमधनंच घेऊन येलेलो, ह्यांनी घेतलेल्याने. तर मग तसं सगळं मिक्स केलं आणि पटापट झाडं लावू लागले. तर समोरची पोरा बारकी चिल्ली पिल्ली येली म्हणत लागलं काय करतास काकी, ह्या कसल्या झाडा त्या कसल्या झाडा. मग त्यांना सांगितले कसली झाडं आहेत ती काय आता. आणि मग ती बोलाक लागली. आणि बोलता मी गेलेल्या आतमध्ये झाड होता तर आतमध्ये होता जेडचा झाड. त्यामुळं आपण लावून घेतलं आहे पटकन. आणि तो पोरगं होतो नुसतं बोलतच होतो काय करतो ह्या काय त्या काय. तर बॉक्स ठेवलेले आहेत ते कसले होत. तर म्हटलं बाबू ते त्यांच्या कामाचे होत म्हणून ORSचे. तर म्हणाक लागलं असा काय. मग त्यांचे काय गप्पा संपतच नव्हते. मग पटापट झाडं लावून घेतलं. आणि मग हे बघा ही झाडं होत ना ती आमच्या खिडकीत ठेवलं आतमध्ये हॉलच्या खिडकी थं लावलं आहे. आणि मग संध्याकाळची जेवणाची तयारी चालू केली. संध्याकाळी जेवणासाठी पटकन भाकरे बनवलं आहे, भाकरे बनवून झाले. आणि मग म्हटलं यांका विचारले काय हो सोयाबीनची भाजी खाशाल का. तर हे म्हणाक लागले वय खाईन तुका काय वय आता बनव. तर मग पटकन पीठ मळून भाकरे जे हट ते पिठारच थापून घेतले पटकन 2-3. आणि दुपारची वाट डाळ पण उरलेली होती तिखट. तर ते कशाक म्हटलं टाकून देवा. तर मग त्याच्याबरोबर सोयाबीनची भाजी आणि भाकरी या झाला. आणि मग पटापट भाकरे थापून घेतले. भाकरे थापता मध्येच कोण नाही कोण येत होता. तर म्हटलं पटकन भाकरे थापून घेऊया, माझा काय काम संपतच नाही एकीकडे. आणि पटकन सोयाबीन भिजत घातलेले ते पण बारीक करून घेतले कापून. आणि मग एकीकडे कांदो टोमॅटो कापलेले आणि सोयाबीनची भाजी पण फोडणी दिले. बाकी तुम्ही सगळे कसे असते नक्की सांगा. भेटायला उद्याची